तर मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख आणि जैन मुनी निलेशचंद्र विजय यांच्यात जुंपली आहे। कबूतरखान्याबाबत कोर्टाचे आदेश मानावेच लागतील असं देशमुख यांनी म्हटलंय। तुमचा हेकेखोरपणा सहन करणार नाही, अन्यथा आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा गोवर्धन देशमुख यांनी जैन मुनींना दिला। जैन मुनींनी गोवर्धन देशमुख आणि मराठी आंदोलनावर टीका केली आहे। मनपा निवडणुकांसाठी एकीकरण समितीचं आंदोलन होतं अशी टीका त्यांनी केली आहे। न्यायालय हा सर्वोच्च स्थानी आहे। न्यायालयाची जी बाजू आहे ती सर्वांनी मान्य केली पाहिजे आणि जर तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडणार असाल तर आम्हाला देखील रस्त्यावर उतरावं लागेल हे मी जाहीर करतोय। परंतु जर तुम्ही म्हणताय की जीवदया भूतदया हे जे प्रकार तुम्ही आता मांडतायत ना, तर ही जीवदया भूतदया तुम्हाला वन विभागात ज्या ठिकाणी मानवी वावर नाही आहे, ज्या ठिकाणी मनुष्य वस्ती नाही आहे त्या ठिकाणी देखील करता येईल। तुम्ही जर हेकेखोरीपणी दादर कबूतरखाना हलवलाच नाही पाहिजे असं जर म्हणत असाल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही। मुंबईतल्या कबूतरखान्यावरून वाद पेटलेला दिसून येतो। आता महाराष्ट्र एकीकरण समिती देखील मैदानात उतरली की हे कबूतरखाने बंदच राहिले पाहिजेत आणि त्यासाठी तिने आंदोलन पुकारलेलं आहे। तुमची भूमिका काय? पुरा महाराष्ट्रातले मराठी लोक म्हणतात का फक्त एक समिती म्हणतात? किती लोक आले होते आंदोलनमध्ये सांगा तुम्ही, किती लोक आले होते? हे फक्त राजकारण चालू आहे बीएमसी चुनावसाठी।